नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा। प्रमाणपत्र बंद करण्यात आले, मुद्दाम बंद केलं, ते 10% दिलं, गरज नव्हती तरी 10% आरक्षण दिलं, मागितलं नाही कुणी तरी दिलं आणि ईडब्ल्यूएस घातलं। ईडब्ल्यूची पोरं बाहेर काढायला लागलं, पोरांनी थोडंफार काही केलं लगेच त्या विद्यार्थ्याला अडचणीत आणते। याने ईडब्ल्यूचा बी पर्याय ठेवायला पाहिजे, एसीबीसीचा पण आणि ओबीसीचा पण ठेवायला पाहिजे, एक कोणचाही घेतील। आणि हा म्हणले होते मधल्या काळात, हा म्हणले होते की आम्ही तिन्ही ऑप्शन ठेवतो म्हणून, नाही ठेवला, उलट हे 10% दिलं एसीबीसीचं। याच्यात आणखीन उच्च व तंत्र शिक्षण विभागाला किंवा त्या मंत्रालयाला शिष्यवृत्ती पोरांनी कोणत्या विभागाला भरायची पर्यायच नाहीये का, सामाजिक मंत्रालयाला भरायचं, त्या विभागाला द्यायचंय, आणखीन पर्यायच नाहीये। म्हणजे एसीबीसीतून ज्या पोरांनी 10% ऍडमिशन घेतलं त्यांना आता कॉलेज 100% फीस मागायला, आजची पोझिशन ही। मग तू काय करतो? इतके दिवस लागते का घ्यायला निर्णय? घडीत तुम्ही म्हणता आमची कॅबिनेट नाही, घडीत म्हणता विस्तार झाला नाही, एकदा म्हणता पालकमंत्री ठरले नाही, एकदा म्हणता मंत्रिमंडळ वाटप झाले नाही, तू कवर करणार नाही तर मग काय मारतो का आमचे पोरं? तू कवर करणार नाही। आता मध्ये पीएसच नाही, ओएडीच नाहीत, आता तुपले ओएडी नाही, पीएस नाही, आम्ही काय करतो त्याला समुद्रात ढकलून तिकडं। आमचा जनतेचा प्रश्न आहे का त्यो? नाही, तुपली उपी समिती आहे का नाही, आम्हाला काय करायचं? तो आमचा प्रश्न आहे का, तो सरकारचा प्रश्न? तू लवकर रिकामा कर मराठ्यांना, एका दुसरा तिसरा आंदोलक नाही भाऊ। शब्दावर भळभळायला आणि लगेच गोड गोड बोलून बाजूला जायला, आपण मराठ्यांना जर नाही मिळालं तर आपण तर हवंय गडी। मराठ्यांसाठी आपण कोणत्याही टोकाला जाऊ शकतो, मराठ्यांच्या स्वार्थासाठी, गरिबांच्या स्वार्थाच्या, लेकरांच्या स्वार्थासाठी कुठे जाऊ शकतो, स्वतःच्या स्वार्थासाठी नाही। त्याच्यामुळं तू उग इमानदार आंदोलकांच्या नादी लागायचंच नसतं। फुटणारा, मॅनेज होणारा, काही लालसा पदाची असणारा, याला डावात घ्यायचं असतं। इमानदारी तू माझी विकत घेऊ शकत नाही देवेंद्र फडणवीस। त्याच्यामुळे इमानदार आंदोलकाच्या नादी नाही लागायचं आणि त्याला खेटायचं बी नाही, कारण ते त्या आगीशी खेळू नको तू। आणि मराठा एक मोठी आग आहे, मी आणखीन बी एका हक्कीवर 2-2 करोड मराठी एका जागेवर येऊ शकते। तू चॅलेंज देऊ नको फडणवीस मला, कारण मी इमानदारीनं माझं प्रामाणिकपणा या समाजासमोर सिद्ध केलेला आहे, मी माझा प्रामाणिकपणा। मी फुटत नाही, मॅनेज नाही होत, म्हणून माझ्या समाजाशी मी प्रामाणिकपणा सिद्ध केलेला आहे। त्यामुळे एका रात्रीत जर ठरवलं ना तर 2 करोड मराठी एकाच जागेवर आत्ताही येऊ शकते। या राज्यातले मराठी सुद्धा कठोरपणानं, कणखरपणानं ही लढाई लढून जिंकणार सुद्धा आहेत। आता रस्त्यावरची लढाई आणि सरकारच्या समोरासमोर लढाई आम्ही जिंकणारच आहे। परंतु आजचं पत्रकार परिषदेचं कारण हे आहे की आज 12-13 दिवस होऊन गेले। सरकारनं त्या दिवशी सांगितलं होतं आणि देवेंद्र फडणवीसांचा निरोप सुरेश धसने दिला होता की आम्ही तात्काळ मागण्या मान्य करतो। नाही, तात्काळचा अर्थ असा होत नाही की त्याला 12-13 दिवस लागतील म्हणून। आज 13-14 दिवस झालेत आता की शिंदे समिती गठीत केलेली नाहीये, ती पण सुरू केली नाही, वंशवळ समिती गठीत केली नाही, मनुष्यबळही वाढवून दिलं नाही, मुडीलिपी अभ्यासकांचं, फारसी भाषेवाल्यांचं हे कुठलंही काम केलेलं नाही, एकही केसेस आणि ती प्रक्रिया आणखीन सुरू केली नाही। त्यांनी गॅजेट त्यांच्या शिंदे समितीकडे असून सुद्धा गॅजेटही आणखीन घेतलं नाही, आणखीन गॅजेट असूनही घेतलं नाही। यांनी ज्या मागण्या 4-5 तरी करू म्हणले होते, एसीबीसीचा विषय होता, त्याच्याबद्दल आणखी निर्णय घेतला नाही त्यांनी की 100% मुलींना फीस मागायला, किंवा विद्यार्थ्यांना फीस मागायला लागले 100%। ही फीस त्याबाबतही शासनाने आणखीन उच्च तंत्रज्ञान विभागाकडे, शिक्षण विभागाकडे दिलंय का सामाजिक न्याय विभागाकडे दिलंय, याचा काही कोणत्या मंत्रालयाकडे दिलंय कसा ताळाला मिळणार? आणखी नुसतं एसीबीसी 10% आरक्षण दिले एवढंच हे फक्त दिलंय, परंतु त्यांना 100% फीस मागायले। मग आता कोणत्या विभागाकडे दिलंय तुम्ही?
पोरांना आता 100% फीस भरायची का शाळातून शाळेवाले त्यांना काढून हाकून देणार आहेत आता, आणि त्यांनी पैसे भरायचे कुठून? ईडब्ल्यूचा विषय होता, ज्यांच्या अगोदरच ईडब्ल्यूएस मध्ये म्हणजे हे 10% देण्याच्या अगोदर ज्यांनी ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरले त्यांचे रिजेक्ट करायची सुरुवात यांची आहे. मग हे अन्याय तरी किती दिवस? सातारा संस्थांचं, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट त्यांच्याकडे असून सुद्धा ते आणखीनही घेतलं जात नाही. म्हणजे ही खूप मोठी शोकांतिका आहे की हे जाणून बुजून तर नाही करायले ना, फक्त उपोषण उठेपर्यंत, उपोषण सोडीपर्यंत म्हणजे सरकारवर मराठ्यांचा दबाव आहे, दडपण आहे, आणि मग आंदोलन उपोषण त्यावेळेस आपण सोडवा गोड बोलून, आणि एकदा सुटलं की मग त्या मागण्या मान्य करायच्या नाही, असाच एक प्रकारचा 100% हे डाव आहे. म्हणून आम्ही पुन्हा ठरवलं की हे बरोबर नाही करायला लागलेत, हे फसवणूक करायला लागलेत जाणून बुजून. 13-14 दिवस झाले तरी त्या 5-6 मागण्यांपैकी त्याच्यातली एकही अंमलबजावणी त्यांनी केली नाही. कारण त्याच्यानंतर आता ही दुसरी कॅबिनेट येईन उद्या, एक कॅबिनेट झाली त्याच्यात काही केलं नाही, आता ही दुसरी कॅबिनेट येईल त्याच्यात सुद्धा काही केलं नाही. म्हणून आम्हाला थांबून चालणार नाही. म्हणून 15 तारखेपासून आम्ही उद्याच्या फेब्रुवारीच्या इथं साखळे बेमतच साखळे उपोषण पुन्हा सुरू करू आंतरवालीमध्ये, कारण सरकारला त्याशिवाय जमणार नाही. आणि हे लोन आता आम्ही हे आता साखळी उपोषणाचं लोन आंतरवालीपासून हे राज्यभर पसरवणार आहेत, आता राज्यभर उभा करणार आहेत, कारण यांना त्याशिवाय जमणार नाही. मग आता वेळच पडली, यांनी साखळी उपोषणातून बी दखल नाही घेतली तर आमरण उपोषण करायची वेळ आली तर आम्ही पुन्हाही करणार आहेत. हे झाल्यात 2 गोष्टी. आणि तिसरी अशी, त्या 2-3 दिवसाच्या आत आता आम्ही तारीख सांगतो तुम्हाला, आणखीन ठरवली नाही, आम्ही सगळे बसतो तिकडचे, आता आणखीन बसलो नाहीत. मुंबईला आझाद मैदान, शिवाजी पार्क, जेवढे मैदान आहेत मुंबईतले ते सगळे पाणीसाठी आम्ही जाणार आहेत, कारण आम्हाला मुंबईकडे पण जायचं. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.